नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला सलामीचे गोलंदाज आहेत ते अजय सावंत. रॉयल स्ट्रायकर संघाचे सलामीचे फलंदाज सनी. बोला गणपती बाप्पा नवदुर्गा माते की. धन्यवाद. विद्युत स्रोतात आपण बघतोय झोकाळलेला हा परिसर. सिम्बा 11 रॉयल स्ट्रायकर सामना क्रमांक 17. कुठला चेंडू पहिलाच भिरकावून दिलाय तो ऑफ साइडच्या दिशेने. संघाचं खातं उघडले, वैयक्तिक खातं उघडले. एक या धावसंख्येने सनी यांनी अजूनही 3 सामने साखळी स्पर्धेतील बाकी आहेत आणि त्यानंतर मात्र बाद फेरीचे सामने इथे सुरू होतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक अजय सावंत यांचं. रॉयल स्ट्रायकर संघाकडून आपण बघितलं तर सिद्धार्थ आणि निशार्थ अर्थातच सनी. टप्प्याचा चेंडू बॅकफूट लावून मारण्याचा प्रयत्न. इमारतीच्या आवारात लागून चेंडू मैदानात येतोय परंतु एका धावेपासून काही वंचित राहिलं नाहीये त्यामुळे धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 2 धावा. पॉवर प्लेचे हे षटक आहे. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीची गोलंदाजी. इथे धावची देऊ शकतो का. धोका तुर्तास तरी टळलाय. चेंडू मात्र निर्धाव निघतोय तो सिम्बा 11 साठी. सुंदर फटका बॅकफुटला आले. प्रत्येक खेळाडूचा आपण बघितलंय कालपासून आजपर्यंत बहुतेक खेळाडूंचा कल आहे तो ऑफसाइडच्या दिशेने अर्थातच कव्हर्सच्या दिशेने किंवा लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा. वारंवार काही फलंदाज त्यात सफल होत आहेत, काही असफल राहत आहेत. सामना मात्र चुरशीचे होत आहेत हे मात्र नक्की. पुन्हा एकदा अजय सावंत तयार. सामना करतोय सिद्धार्थ. हलक्या हाताने मागे जाऊन थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. अप्पर कट ज्याला आपण म्हणतो. सफल असा प्रयत्न. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली आहे 5. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 धावा इथे फटकावल्यात रॉयल स्ट्रायकर संघाने. यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगला चेंडूला सन्मान दिला. पहिला षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 5 दुप्पट केली तर धावसंख्या होती सुंदर फटका. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खडून काढला. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या होती ती 12. सिम्बा 11 संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधाराचा निर्णय कशा प्रकारे सार्थ ठरवत आहे ते बघूया. प्रथम गोलंदाजी करताना अजय सावंत यांनी पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या. वंश यानंतर जो दुसरा गोलंदाज आहे तो वंश आणि धावचीत झाले आहेत. ताळमेळ साधता आला नाहीये तो सनी आणि सिद्धार्थ यांना आणि नाहक बळीचा बकरा ठरला तो सिद्धार्थ.
खेळण्यासाठी जो मागील सामन्याचा सामनावीर ठरला तो म्हणजे मंथन यशवंतराव. डावखुरा फलंदाज, एक उदयनमुख खेळाडू आपण म्हणू शकतो आपल्या विभागातील. चांगली कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी आपण बघितलं. अष्टपैलू व्यक्तिमत्व, गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली, फलंदाजी देखील सुंदर करून एक सामनावीरचं पारितोषिक देखील त्यांनी पटकावलं होतं. वंशला आता कशा प्रकारे सामना करतोय बघूया मंथन. यावेळी उजव्या यष्टी बाहेरचा खूप चेंडू पंचांनी दाद स्वीकार केलेली आहे आणि अवांतर धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या होती ती 14. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे सिम्बा या संघामार्फत. उलटा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, इमारतीला लागून चेंडू मैदानातच. धाव घेण्याचा प्रयत्न होता. तीन. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी आहेत वंश यांचे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील वंश. फुलटॉस चेंडू, यावेळी पुन्हा तसाच भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मैदानातच आहे. 1 धाव मिळते. चौदा. सुंदर चेंडू, अंदाज आला नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या झाली ती 15. वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना आपण बघतोय तो वंश. सामना करेल तो मंथन. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. आपण बघतोय वंश यांचं. मंथन बघूया कशा प्रकारे भूमिका पार पडते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. 2 धाव मिळते. धावसंख्या होते 17. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. चेंडू बॅक फुटला आले. चेंडू भिरकावला लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव मिळाले. दुसरा धावेचा प्रयत्न. चेंडू मैदानात येऊ शकतो का नाही. चेंडू गेला तो घोषणा क्षेत्रात. धावसंख्येत 2 ने वर. धावसंख्या झाली 19. पुढील चेंडू अद्वैत यांचा. केवळ एका धावेवरच समाधान मानावं लागलंय ते मंथन आणि सनी या दोन्ही सहफलंदाजाला. पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026. मगाशीच म्हणालो एक आगळा वेगळा उपक्रम असणार आहे, तो म्हणजे VK11 संघातील खेळाडूंचा सत्कार सोहळा. आडव्या बॅटने मारलेला फटका, जमिनी लगतचा फटका नक्कीच होता. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 21 धावा. सातत्याने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. कधी प्रयत्न सफल होतात, कधी असफल राहतात. प्रयत्न करणं नक्कीच मंथन आणि सनी यांच्या दोघांच्याही हातात आहे आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण सिम्बा संघाकडून.
धावसंख्या स्थिर स्थावर आहे इथे अजूनही 21 धावा. अद्वैत यांचं एक चांगलं षटक इथे आपल्याला पाहायला मिळते सिम्बा 11 संघामार्फत. यावेळी चेंडू मैदानात येणार का, झेलू शकतोय का? एक धाव मिळाले, दुसरा धावायचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या रूपात तिसरी धाव इथे होऊ शकतो का? बंद पद्धतीचं मैदान आहे आणि पुरेपूर त्याचा लाभ घेतलाय तो मंथन आणि सनी यांनी. 3 धावा मिळाल्या, धावसंख्येत 3 ने वाढ होते, धावसंख्या झाली ती 24. धावसंख्या झाली ती 24. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या ती 24. प्रति षटका मागे 8 धावा इथे फटकावल्यात. शेवटचं षटक घेऊन येतोय तो मिलिंद. सामना करेल मंथन. 18 चेंडू 24 धावा आतापर्यंत फटकावलाय मिलिंद. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी भिरकावून दिलाय. लॉंगनच्या दिशेने मारेल चेंडू. एक धाव नक्कीच मिळते आणि 2 धावा. गोशांकित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे 2 धावेवर समाधान. धावसंख्या 26. आता मात्र हाणामारीची भूमिका अवलंबताना बघतोय ते मंथन यांच्या मार्फत मोठे फटके खेळतायत आपल्या संघासाठी. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस नक्कीच असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक. 2चा फटका. धावसंख्या होते ती 28. फिरकी पद्धतीची गोलंदाजी, ज्याप्रमाणे मनगटी फिरकी पद्धतीची गोलंदाजी आपण इथे बघतो, तशा प्रकारची गोलंदाजी ते सुरू आहे. फक्त त्यांचा टप्पा कुठेतरी अचूक नाहीये आणि त्याचा पुरेपूर लाभ घेतोय तो मंथन. कारण आकुटब्याची गोलंदाजी आणि हळूवार गोलंदाजी होते आणि आता पुरेपूर तंत्र अवलंबलंय त्यांनी की कशा प्रकारे मिलिंद यांची गोलंदाजी होतीये आणि कशा प्रकारे आपण प्रहार केला पाहिजे. धावसंख्या झाली आहे 30. वारंवार तशाच प्रकारचा टप्पा, तशाच प्रकारचा फटका आपण बघतोय मंथन यशवंतराव यांच्या मार्फत. धावसंख्या झाली 30. अजूनही 3 चेंडू इथे शिल्लक आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल. कृपया गाडीची लाईट बंद करायची आहे. सीमारेषेजवळ कार्यकर्ते असेल त्यांनी सांगायचं आहे, समोरून गाडी येते, लाईट बंद करायला लावा. धन्यवाद. 3 चेंडू लेग स्पिन पद्धतीने टाकले होते त्यांनी, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. यावेळी सुंदर फटका होता. कुठेतरी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, जुमानत नाहीये. लागोपाठ 4 चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकवलेत ते मंथन यशवंतराव यांनी. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली ती 32. अजूनही शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. 4थ्या षटकातील दडपण नक्कीच असेल. प्रत्येक चेंडू त्यांचा लेग स्पिन आपण बघतोय इथे आणि कशा प्रकारे गोलंदाजी करताय याची जाणीव आहे ती मंथनला. पुढील चेंडू 4थ्या षटकातील 5वा चेंडू. यावेळी देखील तशाच प्रकारची गोलंदाजी होते. फटका मात्र उत्कृष्टरित्या बसला नाहीये. एक धाव नक्कीच घेतले. धावसंख्या होती ती 33 आणि शेवटचा चेंडू आणि तो शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी आलाय तो सनी. पुढील होणारा सामना संतोष सनरायझर्स आणि एस एस ड्रॅगन. दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. संतोष सनरायझर्स आणि एस एस ड्रॅगन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. संतोष सनरायझर्स, एस एस ड्रॅगन. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 33. यावेळी बॅकफुट लावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. अजय सावंत इकडे क्षेत्ररक्षण करताना दुसरा धावाचा प्रयत्न, सफलचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 35.
13 अर्थातच शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 13 अर्थातच 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत सिम्बा इलेव्हन संघाने 13 धावा फटकावल्या. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला रोनक यांचा अजय यांना मात्र आता फटकेबाजी करावी लागते. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. मोठा फटका येणार का आणि हा गेलेला उंच फटका. चेंडू मैदानातच आहे, जेल होऊ शकतो का आणि बघूया तिकडे काय. एक मिनिट कार्यकर्ते काय सांगतायत. लागलाय चेंडू झाडाला. चला फटका सुंदर होता, उंची प्राप्त होती, लांबी मात्र जितकी हवी तितकी त्यांना प्राप्त करता आली नाही. एकच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 14. हे 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असणार आणि पुरेपूर जर आपण बघितलं तर संघाचं अर्थातच सिम्बा इलेव्हन संघाचं लक्ष असणार आहे ते अजय सावंत यांच्यावर. विश्वास नक्कीच आहे, संघाचा विश्वास अजयवर आहे. अजयचा स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास त्यांना इथे ढळू द्यायचा नाहीये. सिद्धार्थ गोलंदाजी करतायत, प्रयत्न तर करावे लागणार कारण प्रयत्नातून होतात त्या चुकातून मिळतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश. आणि जर यश साकारायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील, झगडावं लागेल. आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर 12 चेंडूंमध्ये 22 धावा फटकवायला लागतील आणि त्यापासून रोखायचं असेल तर रॉयल स्ट्रायकर संघाला चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करावी लागेल. कारण त्यांना माहिती आहे घरचेच प्रेक्षक, घरची खेळपट्टी आणि अजय सावंत सारखा तडाखेबंद फलंदाज इथे आहे. कशा प्रकारे रोखायचंय याची जाणीव, कल्पना असणार नक्कीच. सिद्धार्थ यांना वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी तिसरं षटक. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे इथे. आकुटप्याचा चेंडू. यावेळी मात्र बघूया पंचांचा निर्णय काय राहतोय. तो पंच देतील तो निर्णय आपल्याला मान्यच करावा लागणार आहे. हा चेंडू ग्राह्य धरला जातोय नक्कीच. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 14. 11 चेंडू 22 धावा. चेंडूंचं आणि धावांचं इथे आपण बघतोय तर दुप्पट समीकरण साधायचंय. 11 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. सिद्धार्थ तयार आहे. अजय बघूया कशा प्रकारे सामोरे जातोय. यावेळी मात्र कुठेतरी नियंत्रण ढासळले. 2 धावा मिळतील. धावसंख्या होते ती 16. धावसंख्या झाली ती 16. 11 चेंडू 20 धावांची गरज. एका मोठ्या षटकाराचं जर एक षटकार येतोय तर सामन्याचं स्वरूप पालटू शकतं. बघूया अजय नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी करू शकतात का. यावेळी आकुटल्याचा चेंडू मान दिलाय, परंतु निर्धाव चेंडू, जितके निर्धाव चेंडू इथे टाकले जातील तेवढं सामन्याचं समीकरण किंवा सामन्याचं झुकतं माप ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर या संघासमोर असेल. सिम्बा इलेव्हन संघ 10 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूचं समीकरण पट होताना धावांचा आणि चेंडूचा आकुटपदा चेंडू भिरकावून दिलाय. 2 धावा नक्कीच इथे मिळतात का. धावसंख्या झाली ती 18. धावसंख्या झाली ती 18. 9 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. सिद्धार्थ 9 चेंडू 18 धावा. अजय तयार. या आडव्या बॅटने मारलेला फटका. धावण्याचा प्रयत्न दिसत नाहीये कारण स्वतःवर आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास. 8 चेंडू 18 धावांची गरज. मी षटकार मारू शकतो नक्कीच. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरा षटका देईल. 2 चेंडू शिल्लक. अजय आडव्या बॅट मारण्याचा वारंवार प्रयत्न सुरू आहे. चेंडू त्यांना सीमारेषे बाहेर पाठवायचा आहे. सिद्धार्थ देखील ऐकत नाहीये. यावेळी झेल होऊ शकतो. प्रयत्न चांगला होता विजयांचा, प्रयत्न फसलाय. जीवदान लाभले ते अजयला. 7 चेंडू 18 धावांची गरज आहे इकडे. 7 चेंडू 18 धावा. आता यावेळी मोठा फटका मारतायत की एक धाव घेऊन स्वतःला पुन्हा एकदा स्ट्राईक वर घेऊन येतात. बघूया अजय यांच्या मनात काय चाललंय ते. दर्शन मात्र एका बाजूला साथ देताना, सुरेख साथ देताना आपल्याला दिसतोय. 7 चेंडू 18 धावांची गरज. सिम्बा इलेव्हन नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. 36 धावांचा आव्हान आहे. सुंदर फटका मारला होता परंतु
हा जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 20 आणि 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. डीजे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. 6 चेंडू आणि 16 धावा. बघूया दर्शन सामना करतील सचिन यांचा. तसं बघायला गेलं तर सिम्बा या जर मैदानाचा आपण जर आढावा घेतला तर थोडंफार नक्कीच जाणार आहे ते म्हणजे सिम्बा इलेव्हन संघाला. परंतु क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांनी देखील सांगितलंय कारण वेळेचं बंधन आहे. 17वा सामना सुरू आहे. 20 सामने आहेत. 6 चेंडू 16 धावांची गरज. अंतिम षटक. सामना करतोय तो दर्शन. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. इथे धावचीत होतोय का आणि जो मोक्याचा फलंदाज होता तो बाद झालाय. अजय सावंत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम षटक. 5 चेंडू 16 धावाची गरज. शक्य अशक्य असं आव्हान. बघूया काय करतोय. बॅटची कड घेतले. दुसरा झटका माघारी परतताना रोहित 0वर बाद. अद्वैत पुढील फलंदाज. हॅट्रिकची नामी संधी. धन्यवाद डीजे. हॅट्रिकची नामी संधी. बघूया हॅट्रिक होते का. पिंपळेश्वर रनआउट झाला, माफ करा. सुंदर फटका. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. 1 धाव मिळते. आता मात्र 3 चेंडू 15 धावांची गरज. जर या चेंडूवर षटकार असेल तर मात्र या सामन्यातलं आव्हान टिकून राहू शकतं ते. सिम्बा इलेव्हन संघात 3 चेंडू 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा. बघूया सचिन. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. दर्शन काय करतायत. आडव्या बॅटने मारलेला फटका. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागले. 2 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. जवळजवळ हा सामना जर ग्राह्य चेंडू टाकले तर हा सामना रॉयल स्ट्रायकर संघासमोर झुकलेला दिसतोय कारण 2 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. नक्कीच अशक्य असं आव्हान आहे. अद्वैत सामना करतोय तो सचिन यांचा. 2 चेंडू 14 धावा. आडव्या बॅटने मारलेला फटका. हा जातोय का चेंडू सीमारेषे पार. नाही. एकच धाव मिळते. दुसरा धावाचा प्रयत्न आणि एका चेंडूत 12 धावांची गरज. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे रॉयल स्ट्रायकर संघाला. आणि यानंतरचा होणारा सामना संतोष सनरायझर्स एस ड्रॅगन संघ. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय संतोष सनरायझर्स संघ. चांगला फटका आणि रॉयल स्ट्रायकर संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.